Hello students, in the previous video we discussed about insurance claim and how to calculate insurance claim under loss of stock policy. In this video we are going to discuss numerical problem of insurance claim under loss of stock policy. Numerical problem. A fire broke out in the premises of Parag and Company Fursangi on 15th August 2020. It means date of fire is 15th August 2020. From the following particulars, ascertain the loss of stock and prepare a claim for insurance. Stock on 1st April 2019. Rupees 34,000. It means it is a opening stock of last financial year. Stock on 31st March 2020 means closing stock of last financial year is rupees 30,000. Sales from 1st April 2019 to 31st March 2019 means sales of last financial year. Purchases from 1st April 2019 to 31st March 2020. These are the purchases of last financial year. Sales from 1st April 2020 to 14th August 2020. These are the sales of current year till the date of fire, and purchases of current year till the date of fire rupees 1,47,000. The stock salvage was worth rupees 36,000 and the amount of policy was rupees 63,000. There was an average clause in the policy. For solving such type of question, we have to calculate gross profit. For calculating gross profit, in the first step, we have to prepare trading account for the last financial year. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इन्शुरन्स क्लेम कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वप्रथम ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करावा लागतो. आणि ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी स्टेप नंबर 1 मध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करणार आहे. प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिलेल्या इन्फॉर्मेशन पैकी जी इन्फॉर्मेशन लास्ट फायनान्शियल इयरची आहे ती इन्फॉर्मेशन आपण ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करण्यासाठी वापरणार आहोत. ओपनिंग स्टॉक की जो प्रॉब्लेममध्ये आपल्याला दिला आहे, स्टॉक ऑन 1st एप्रिल 2019 रुपीज 34,000. आपण प्रॉब्लेममध्ये दिलेला ओपनिंग स्टॉक आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला रुपीज 34,000 घेणार आहोत. स्टॉक ऑन 31st मार्च 2020 रुपीज 30,000. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक रुपीज 30,000 की जो लास्ट फायनान्शियल इयरचा आहे तो आपण घेणार आहोत. सेल्स फ्रॉम 1st एप्रिल 2019 टू 31st मार्च 2020. लास्ट फायनान्शियल इयरचे असणारे सेल्स रुपीज 1,80,000 की जे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आहोत. Purchases from 1st April 2019 to 31st March 2020 रुपीज 1,22,000 की जे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतोय. ट्रेडिंग अकाउंटला येणारे हे सर्व एक्सपेन्सेस किंवा इन्कम्स आपण घेतल्यानंतर आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहे आणि ट्रेडिंग अकाउंटची क्लोज केल्यानंतर येणारी बॅलन्सिंग फिगर म्हणजे ग्रॉस प्रॉफिट येईल रुपीज 54,000. We have to close trading account to find out gross profit. The total of credit side of trading account is rupees 2,10,000 and the difference between credit side and debit side is rupees 54,000, which is our gross profit.
Now we have to calculate gross profit rate. For calculating gross profit rate, we use the formula rate of gross profit equal to gross profit upon sales into 100. Our gross profit is rupees 54,000. Our sales rupees 1,80,000 into 100. Then we will get gross profit gross profit 30%. After calculating gross profit, in the third step, we have to prepare memorandum trading account. Memorandum trading account is prepared for the current year till the date of fire. विद्यार्थी मित्रांनो, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट की या करंट फायनान्शियल इयरच्या सुरुवातीपासून आग लागण्याच्या तारखेपर्यंत प्रिपेअर केलं जातं. कशासाठी मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर केलं जातं, तर आग लागण्याच्या दिवशी आपल्याकडे असणारा क्लोजिंग स्टॉक किती आहे हा कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट म्हणजेच या फायनान्शियल इयरमध्ये आग लागण्याच्या तारखेपर्यंत जे काही ट्रान्झॅक्शन झालेले आहेत ते मेमराईज करण्यासाठी आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट प्रिपेअर करतोय. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नेहमी ट्रेडिंग अकाउंट आपण एका पूर्ण फायनान्शियल इयरचं प्रिपेअर करतोय. इथे मात्र आग लागण्याच्या तारखेपर्यंतच मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट आपण प्रिपेअर करणार आहोत. या ठिकाणी वरील ब्रॅकेटमध्ये दिलेल्या प्रॉब्लेमनुसार ओपनिंग स्टॉक की जो लास्ट फायनान्शियल इयरचा क्लोजिंग स्टॉक आहे तो आहे रुपीज 30,000 की स्टॉक ऑन 31 मार्च 2020. तो आपण इथं घेणार आहोत डेबिट साईडला टू ओपनिंग स्टॉक रुपीज 30,000. नेक्स्ट परचेसेस दिलेले आहेत आपल्याला करंट फायनान्शियल इयरचे. सेल्स फ्रॉम 1 एप्रिल 2020 टू 14 ऑगस्ट 2020. Purchases from 1 April 2020 to 14th August 2020. हे पर्चेसेस अँड सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पर्चेसेस घेणार आहोत रुपीज 1,47,000 आणि क्रेडिट साईडला सेल्स घेणार आहोत रुपीज 1,50,000. हे सर्व आयटम पुटअप केल्यानंतर आपल्याला दोन बाबी मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्यासाठी लागणार आहेत. एक म्हणजे ग्रॉस प्रॉफिट आणि दुसरा क्लोजिंग स्टॉक. आपल्याला ग्रॉस प्रॉफिट दिलेला नाहीये, क्लोजिंग स्टॉक दिलेला नाहीये, मात्र आपण लास्ट कॅल्क्युलेशनमध्ये ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज काढलेले आहेत. ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज काढत असताना आपण लास्ट प्रॉब्लेममध्ये 30% हे ग्रॉस प्रॉफिट पर्सेंटेज आपले आलेले आहेत. 30% ऑन सेल्स रुपीज 1,50,000. कॅल्क्युलेशन केल्यानंतर सेल्स घेत असताना मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचे सेल्स आपल्याला घ्यायचे आहेत. कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट मिळेल रुपीज 45,000. यानंतर मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करत असताना डेबिटची टोटल जास्त येईल. क्रेडिट साईडला बॅलन्सिंग फिगर असेल रुपीज 72,000 की जो क्लोजिंग स्टॉक लॉस्ट इन फायर मीन्स क्लोजिंग स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर रुपीज 72,000. यानंतर फोर्थ स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ क्लेम. आफ्टर प्रिपेअरिंग मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट we have to calculate actual loss of stock. In the first step, we will calculate actual loss of stock. Value of stock on the date of fire rupees 72,000, which is calculated in the memorandum trading account rupees 72,000. Less value of stock salvage rupees 36,000, which is given in the problem. The stock salvage worth rupees 36,000. After deducting salvage value of stock, we got
Loss of stock rupees 36,000. But in the problem, we have given the amount of policy was rupees 63,000 and there is an average clause in the policy. Average clause, ज्यावेळेस एखाद्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲव्हरेज क्लॉज सांगितलं जाईल किंवा अमाऊंट ऑफ पॉलिसी सांगितली जाईल, त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो याचा अर्थ असा असतो की आपल्याकडे जेवढा स्टॉक अवेलेबल आहे त्यापेक्षा जर कमी किमतीचा आपण इन्शुरन्स काढलेला असेल तर इन्शुरन्स कंपनीकडनं जेवढ्या रकमेचा स्टॉक जळालेला आहे त्या सर्व रकमेचा इन्शुरन्स क्लेम आपल्याला मिळत नाही. त्याकरिता ॲव्हरेज क्लॉज वापरावा लागतो. ॲव्हरेज क्लॉज वापरत असताना आपल्याकडे फॉर्म्युला आहे क्लेम इक्वल टू इन्शुरन्स पॉलिसी अपॉन स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर इंटू ॲक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक. इन्शुरन्स पॉलिसी की जी अमाऊंट आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे रुपीज 63,000. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर रुपीज 72,000 की जो आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटला पाहिलेला आहे रुपीज 72,000 मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंटचा क्लोजिंग स्टॉक. ॲक्च्युअल लॉस ऑफ स्टॉक बाय फायर की जो आपण स्टेप नंबर 4 मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ स्टेटमेंट ऑफ क्लेम मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे रुपीज 36,000 आणि हे सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला क्लेमची अमाऊंट मिळेल रुपीज 31,500. विद्यार्थी मित्रांनो हा पहिला न्यूमरिकल प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आलाच असेल. जर काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला कमेंट टाकून विचारू शकता. थँक्यू.